ज्याची खाऊ थाळी, आता ताट आणि थाळी, आदरणीय आमदार साहेब, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आहे ना, ज्यांनी खरोखर मनापासून, मी तर 12 गावचा मोजा आहे हो, मला महाराष्ट्रभर फिरावं लागतं, पण माझ्या पश्चात हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कष्ट केले आणि भिसे, ज्यांच्या घरात शंकर तडाख्याच्या हातनं एक दुर्घटना घडली होती याच गावामध्ये, आणि मागच्याच बाजूला आमचं तडाख्यांचं घर पण होतं, पण ते सोडावं लागलं. आणि जिथं मी लपलो तो तुमचा मतदारसंघ, जिथं तुमचं लक्ष आहे आमदार साहेब, आणि तुमच्या कृपेमुळं माझ्या लहुजी वस्तादांचं स्मारक त्यासाठी उभं राहतंय, तिथं मी लपलो होतो. त्याला दुजोरा आणि लढवून काम करायचं काम ज्या अशोक भाऊ लोखंडेंनी केलं, महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीनं मी त्याला मानाचा मुजरा करतो. आज हे का करतो? नाही, सगळ्यात मोठा मीच आहे, पण मी अशोक भाऊला का करतो? आदरणीय आमदार साहेब, मलाही असं वाटतं ना, आमच्या सुनील भिशेने अख्खा आयुष्य त्याच्या खानदानीने घालवले. मला त्याच्या माईनी बापानी आले नाही ते बिचारे. मला पोलीस शोधत असताना मला घरात लेकरासारखं सांभाळले हो माझ्या तरुणपणात. काय आणि जिथं लपलो होतो त्याचं पुनरुत्थान आणि करायचं काम अशोक भाऊ लोखंडेंनी केलं. त्याला राज्यमंत्री दर्जा आहे. अशोक लोखंडेंना राज्यमंत्री दर्जा आहे का नाही? पण ह्या पठ्ठ्याने कधी दाखवलंच नाही राज्यमंत्री दर्जा. शंकर तडाखेलाच पुढं करतो आणि पोलिसांना शिव्या द्यायला लावतो. जोक नाहीये. आमच्यातले काही चायटू पुढारी आहेत ना, आदरणीय डॉक्टर साहेब, इफ यू डोंट माइंड, आय एम व्हेरी सॉरी, बट मला ते प्रकर्षानं का मांडावं लागतं? मगाशी तो MA फर्स्ट क्लास, आय एम ऑल्सो, मी पण कलेक्टर व्हायची इच्छा होती, पण नशिबानं झालो नाही. आम्ही जे आसऱ्याला आलो ना पुण्यामध्ये, त्या अण्णाभाऊंना सुद्धा आम्ही फिरवले. आम्हाला 3 वेळच्या हजेऱ्या होत्या, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि पुण्याचं जे आज ज्यांना आम्ही आमदार समजतो, स्वराज्यापासून जी पारंपरिक ह्यानी मिळाली असती, आणि ती सरदारकी आमच्या शिरोळे कुटुंबियाला मिळाली, आमचे ते आमदार आहेत. मी अनिल भिसेंना साहेबांना म्हणलं, साहेब आमच्या साहेबाला साहेब करा की. झाला, आम्ही बोललो साहेबांना आमच्या ते साहेब करा की साहेब. झाला. तुमच्या मतदारसंघात तुमचे कार्यकर्ते प्रकाश सगळीच आहेत, अशोक भाऊ, त्या गरिबांकडे पण लक्ष द्या. ते आमचा तर येडा नेता म्हणायचा अशोक लोखंडे, नेता आहे आमचा, त्याला राज्यमंत्री दर्जा आहे. मला त्याच्या बायकोचा अभिमान वाटतो. मी महाराष्ट्रात छाती ठोकून सांगतो सगळ्या मांगांना, तिला कसलं ते नॉलेज, ती कधी सभेत बोलू शकत नाही, काय नाही. कधी भाषण तर मी ऐकलंच नाही. ऐकलंय का तुम्ही भाषण? आता बोलणार हो, तुमच्या शिक्षणामुळे खाडे सर. पण ज्या वेळेला लहुजी वस्तादांच्या स्मारकाचा विषय निघाला, त्यावेळेला त्या पुणे महानगरपालिकेच्या त्या सभागृहामध्ये उठून धाडस करणारी आणि बोलणारी मांगाची एकच वाघीण होती, आणि तिचं नाव होतं स्वातीताई लोखंडे. म्हणून तिचा आम्हाला अभिमान वाटतो. ह्या गर्वानं सांगितलं पाहिजे. आमचे कार्यकर्ते येडी बागडी असतील, गरीब सरीब असतील, पण खूप प्रामाणिकपणे काम करतात. या ठिकाणी भारत भाऊ, प्रकाश भाऊ, त्यांचं ती सगळी टीम आलेली. आणि मातंग समाजामध्ये साहेब एवढी बी गरीब सरीब आणि बारीक सारीक माणसं आहेत असं बी नाही, पण कष्टानं कमवलेली आणि घामानं मिळवलेली आहे ना, अमोल भाऊ नेटकेंसारखे उद्योगपती माझ्या मातंग समाजात जन्म घेतलाय, याचा आम्हाला अभिमान वाटतो. अमोल भाऊ, तुम्ही उभा राहून सर्वांना जय लवजी बोला. एकही दिवस पठ्ठ्याचा भारतात राहायला जात नाही. विमानातनंच असतंय सारखं व्हायचं, विमानातनं फिरतो.
खूप मोठा माणूस आहे, ज्याचंही कुणाचं काय काम असेल, ज्यांना रोजगाराची निर्मिती करायची असेल, आवर्जून त्यांना भेटा. आणि म्हणून या कार्यक्रमाला मला तर भरपूर मांडायचं होतं, आमदार साहेब आणि आदरणीय डॉक्टर साहेब, पण मी आज खूप मनातनं खुश झालो. की खुश असं, माझं वय आता किती आहे माहिती आहे का तुम्हाला? 25 वर्ष. पण माझं कार्ड बघितल्यानंतर मला एसटी फुकट आहे, परत रेल्वे पण फुकट आहे. आमदार साहेब एक प्रस्ताव ठेवा ना, शंकर तडाख्यासाठी स्पेशल हेलिकॉप्टर फुकट ठेवा. फुकटचं नकोय. माझ्या बापदाद्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, खूप मोठा त्याग केलेला आहे. आणि आम्हाला इतका अभिमान वाटतो त्यांचा. आम्हाला काय नाही मिळालं तरी चालेल, आम्ही भिकारी राहिलो तरी चालेल, लोकांनी कुणी काय म्हणू द्या, पण ताटमानेनं जगू आणि ताटमानेनं मेल्याशिवाय आम्हाला. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या चला मी सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो, ज्यांचं कुणाचं नाव राहिलेलं असेल. समोर खाली बसलेले चेहरे माझ्यावर दात ओठ खातील, पण रात्री 9च्या नंतर माझ्या संग बोलायची कुणाची हिंमत होत नाही. तुम्हाला माहिती आहे का? नाही. पण वेळ झालाय, महिला भगिनी आलेल्या आहेत, बराच उशीर झाला. इतका रंगतदार कार्यक्रम झाला, इतका जोरदार झाला की ते म्हणावं. आज माझ्या आयुष्यातला या पंचक्रोशीत घडलेला खाडेसाहेब खूप सुंदर आणि चांगला कार्यक्रम झाला. मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. खाली बसलेल्या सर्वांसहित जे व्यासपीठावर आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि एक लक्षात ठेवा, जाता जाता साहेब मी पण आहे ना मांगांचा सरपंच आहे बरं का. तुम्ही जरी राजा असाल, सरदार असाल, तरी आम्ही एक सांगून जातोय, डॉक्टर गोसावी सर, ज्या मातीत आम्ही जन्मलो त्या मातीशी इमान राखणारी जमात फक्त जगात मांगाचीच आहे, ते सांगून जातो. आणि यापुढे एक लक्षात ठेवायचं, भारतामध्ये सगळ्यात जगात गाजणारी संस्कृत भाषा होती माहितीये का आपल्याला? पारुशी. पारुशी, बरोबर? बघा वाईची कशी वाय वाय करते. तर ती जी भाषा आहे संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेमध्ये आंबूज म्हटलं जातं. काय? आंबूज. आंबूज मध्ये कोण भेटला? मांगाचा नाद नाही बरा आणि मातीत घालल पुरा. त्यामुळं मांगाचं जे नाव आहे, या पृथ्वीवर राज्यकर्ती जमात होती. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये आमचं अमूल्य योगदान आहे आणि आम्ही कधी त्याचा मोबदला मागितलेला नाही. हो, अण्णाभाऊ साठे फक्त शाळेचं तोंड बघितलं आणि जगात जर एवढा प्रपंच निर्माण केला असेल तर काल कोर्टाने दिलेलं फक्त तुम्ही देऊनच बघावं. आमचे IAS IPS IAS अधिकारी झाल्याशिवाय आणि तुम्हाला नाचून दाखवल्याशिवाय मागाची पोरं बी दाखवणार. आणि म्हणून आम्ही ज्याचं अन्न खाऊ, आम्ही बेईमानी करणार नाही. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मातंग समाजावर उपकार केले, आरटी दिली, अण्णाभाऊ साठे स्मारक दिलं, लहुजी वस्तादांचं स्मारक अशोकभाऊ लोखंडे काम करतायत. इतकं प्रामाणिकपणे दिलं. आणि बघा ना, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला कडं आरक्षण वर्गीकरण सुद्धा दिलं. हे फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे. आणि म्हणून भविष्यात जर त्या आदरणीय शिरोळे साहेब आमदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये असलेलं आमचं लहुजी बाबांचं स्मारक, या लहुजी बाबांच्या स्मारकाला फक्त आणि फक्त आदरणीय भारताचे आणि जगात नामवंत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच यांच्या हस्ते उद्घाटन झाली पाहिजे. आज ही मातंग समाजासमोर मी आपल्याला विनंती करतो. आणि याच्या या कार्यक्रमाच्या
निमित्तानं आपण जमलेला, ज्याची खावी थाळी बर का, त्याची वाजवावी टाळी. म्हणून आंबूज म्हणजे कमळ. आणि याच्या पुढे सिद्धार्थ शिरोळे आमदार साहेब, तुम्ही मंत्री झालेलं मांगांना बघायचंय. या मतदारसंघाचा आमदार तुम्ही प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हा मांगांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपण सर्वजण थांबलेला, नाट्यगृहाची वेळ संपलेली आहे. सगळ्यांचं आभार मानावं. आणि एकनाथ चांदणे, शिवाजी रिटे, तुषार भिसे, राजू डावरे, राजेश राजगे, कुणाल साळवे, इंद्रजित सकट, प्रकाश ससाने, मनीष सकट, आप्पा शिंदे, रवींद्र साळेगावकर, अक्षय अवचिते, सनी सोनोने, शैलेश आवळे, देविदास शिरसाट, रोहन भिसे आणि माझ्या बार्शीवरनं आलेला DK डॉन, या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. प्रमोद रसाळ साहेब, आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्ष म्हणून जाहीर करतो. आणि हा एक राहिलंय, आदरणीय महापौर साहेबांचे नातू, तुम्ही वर या. ठरा पाडळेंचा नातू या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या विचारातला आलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमदार आदरणीय अमित गोरखे साहेबांना आमदार केलं, त्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीनं आमदार गोरखे साहेबांच्यासाठी आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे साहेब, आदरणीय राष्ट्रीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचे जाहीर आभार मानत आहोत. एवढं बोलून आजची सभा संपली असं मी जाहीर करतो. डोंट माइंड, आय एम व्हेरी सॉरी, बट मला ते प्रकर्षानं का मांडावं लागतं. मगाशी तो MA फर्स्ट क्लास, आय एम ऑल्सो, मी पण कलेक्टर व्हायची इच्छा होती, पण नशिबानं झालो नाही. आम्ही जे आसऱ्याला आलो ना पुण्यामध्ये, तर अण्णाभाऊंना सुद्धा आम्ही फिरवले. आम्हाला 3 वेळच्या हजेऱ्या होत्या, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि पुण्याचं जे आज ज्यांना आम्ही आमदार समजतो,